नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत। आपण जीके टेस्ट 15 या ठिकाणी बघतो आहोत आणि ही टेस्ट जी आहे ती इयत्ता 9वीचं जे राज्यशास्त्र आणि इतिहास आहे यावर आधारित हे 25 प्रश्न आहेत। मी तुम्हाला याच्या संदर्भात आधीच कळविलेलं आहे, तुम्ही या पुस्तकाचा अभ्यास करून ही टेस्ट देत असाल असं मला अपेक्षित आहे। मी STI रोहिदास चोंदी पाटील। आपल्याला 25 पैकी किती मार्क्स पडतात हे तुम्हाला पटपट खाली सांगायचं आहे आणि मध्ये प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत। PSI STI ASO असेल, कंबाईन तसेच राज्यसेवा असेल, पोलीस भरती, सरळ सेवा सगळ्यांसाठी एकत्रित असे हे प्रश्न या ठिकाणी मी काढलेले आहेत। चला तर या ठिकाणी सुरू करूया। बघा, पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे, स्क्रीनवर तुम्ही बघता आहात की आधुनिक कालखंडातील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कशाला ओळखले जाते। मित्रांनो सोपा प्रश्न आहे, 2 सेकंद खूप जास्त झाले असं मला वाटतं। चौथा स्तंभ याच्यामध्ये न्यायव्यवस्था आहे का, वृत्तपत्रे आहे का, समाज माध्यमे आहेत का, नियतकालिके आहेत का? उत्तर कोणतं आहे? उत्तर आहे वृत्तपत्रे। मग पहिले 3 स्तंभ कोणते? प्रश्न तुमच्यासाठी। मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही, तुमचा टाइमपास करायचा नाहीये। पहिले 3 स्तंभ कोणते लोकशाहीचे ते मला सांगा। या ठिकाणी वृत्तपत्रे। पुढे जातोय मी। आता इथे वृत्तपत्रावर विविध प्रश्न तयार होतात। मग महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र कोणते, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते, ती कोणी सुरू केले, कोणत्या नावाने, कधी सुरू झाले, असे अनेक प्रश्न त्यावर विविध पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत। पुढचा प्रश्न 2 नंबरचा, पहिल्या महायुद्धाचा कालावधी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन तुमच्या समोर होते, 1914 ते 18, 1939 ते 45, 1916 ते 19, 1927 ते 1932। उत्तर मला वाटतं तुमचं तयार असणार आहे। 2 सेकंद तुमच्याकडे आहेत। काय आहेत? पहिले महायुद्ध जे आहे, फर्स्ट वर्ल्ड वॉर आपण ज्याला म्हणतो, त्याचा कालावधी काय आहे? उत्तर आलेलं असणार आहे। उत्तर या ठिकाणी होतं 1 नंबर, 1914 ते 18। मग दुसरे महायुद्ध कधी झाले त्याचा कालावधी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। ऑप्शनमध्ये उत्तर ते सुद्धा तुम्हाला दिलेलं होतं मी। आणि या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचा जो शेवट झाला तो कोणत्या देशावर त्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकले गेले, कोणकोणते अणुबॉम्ब ते होते आणि त्यांची नावं काय होती, कोणत्या वर्षी टाकले गेले, हे तुमच्यासाठीचे प्रश्न आहेत। पुढे जातोय मी 3 नंबरचा प्रश्न, अलिप्ततावादी चळवळीच्या नेतृत्वामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होणार नाही? नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट असं त्याला म्हटलं जातं। अलिप्ततावाद, आम्हाला अमेरिकेच्या बाजूने जायचं नाहीये, रशियाच्या बाजूने जायचं नाही, आम्ही एक स्वतंत्र, आम्हाला दोघांशी चांगले संबंध ठेवायचे आहे। यामध्ये कोण होतं, कोणी केलं नेतृत्व? भारताचे कोण होते, इतर देशांचे कोण होते? ऑप्शन होते तुमच्याकडे की पंडित नेहरू, मार्शल टिटो, गमाल नासिर, ॲडॉल्फ हिटलर। आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे वेगळं या ठिकाणी काय आहे, जे शांततावादामध्ये बसणारं नाहीये। उत्तर काय? पटकन कमेंट आली पाहिजे। माझं उत्तर येण्याच्या आधी तुमचं उत्तर आलं पाहिजे। उत्तर होतं हिटलर, चौथं। हिटलरचा आणि शांततावादाचा काही संबंध नाहीये। या ठिकाणी जर बघितलं पंडित नेहरू, भारताचे पंतप्रधान, मार्शल टिटो, गमाल नासिर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असली पाहिजे। मार्शल टिटो हे युगोस्लोव्हियाचे अध्यक्ष होते, गमाल नासिर हे इजिप्तचे अध्यक्ष होते, हेही माहीत असलं पाहिजे। आणखी याच्यामध्ये काही नेते होते त्याबद्दल तुम्ही सांगू शकतात। शीतयुद्ध काय होतं नेमकं, त्या शीतयुद्धामध्ये ही चळवळ उदयाला आली असं आपण म्हणूया। थोडंसं त्याबद्दल चर्चा करा आपल्या मित्रांशी, ओके। आणि ही अलिप्ततावादी चळवळ नेमकी कधी सुरू झाली, याच्यामध्ये मग कोणकोणते देश होते आणखी तेही मला या ठिकाणी सांगायचं आहे। आणि कोणत्या 2 देशांच्या युद्धामध्ये या ठिकाणी ही एक वेगळी संघटना आपलं एक वेगळं लक्ष वेधून घेते। पुढे जातोय मी 4 नंबरचा प्रश्न, आसियान नावाची संघटना, ASEAN, आसियानचा लॉंग फॉर्म तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे, ज्यांना येतोय त्यांनी। बघा, या संघटनेत खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही? आसियान म्हटलं की तुम्हाला लगेच कळायला पाहिजे की आसियान काय आहे। बघा, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सिंगापूर, मलेशिया, मालदीव आणि थायलंड आसियानमध्ये कशाचा समावेश होत नाहीये, ओके। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, सिंगापूर होतं, मलेशिया होतं, मालदीव होतं, थायलंड होतं, तुमचं उत्तर या ठिकाणी तयार असलं पाहिजे। उत्तर होतं 3 नंबर। 3 नंबर काय? मालदीव। आग्नेय आशियाई देश आहेत। आसियान म्हणजे काय आहे? आग्नेय आशियाई देश आहे, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे। मग आग्नेय आशियाई देशामध्ये कशाचा समावेश होत नाही याबद्दल आम्हाला लगेच त्या ठिकाणी कल्पना येईल। मालदीव हा थोडासा वेगळ्या साईडचा देश आहे, त्याच्यात इतरही देश आहे, मग इंडोनेशिया असेल, फिलिपाईन्स असेल, ते देश आहेत। त्याच्यामध्ये आसियानमध्ये भारत समाविष्ट आहे की नाही हा फार महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी मी ठेवतो आहे। उत्तर याचं 3 नंबर होतं। 5 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा। चुकीचा पर्याय, अमेरिका भांडवलशाहीवादी लोकशाही राज्य। मित्रांनो, हे 9वीच्या पुस्तकातील प्रश्न आहेत, आधी हे लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या। 9वीच्या पुस्तकातील आहेत। तुम्ही म्हणाल की अरे हे काहीतरी राज्यसेवेचं विचारतायत, आम्हाला UPSCचं विचारतायत, तसं नाही। 9वीचं आहे, पोलीस भरती, सरळ सेवा, कंबाईनची एक्झाम सगळ्यांसाठी उपयुक्त। बघा, अमेरिका भांडवलशाहीवादी लोकशाही राज्य। दुसरं सोव्हिएत युनियन समाजवाद व एकपक्षीय हुकुमशाही।
तिसरं नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. आणि चौथं कर्णम मल्लेश्वरी, नेमबाजी, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला. चुकीचा पर्याय, चुकीचं ऑप्शन निवडायचं. मला वाटतं 4 ऑप्शन होते. ज्यांनी 9वीचं पुस्तक वाचलेलं आहे किंवा ज्यांचं जनरल नॉलेजचा अभ्यास आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर लगेच येईल. मी हे मधलं 2 सेकंदाचं जे काही बोलतो आहे तोपर्यंत तुमचं उत्तर आलं पाहिजे. काय आहे उत्तर? या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, पहिलं अमेरिका बरोबर आहे, भांडवलशाहीवादी लोकशाही राज्य आहे. सोव्हिएत युनियन समाजवादी आणि एकपक्षीय हुकुमशाही आहे थोडीशी तेव्हाचा, आता थोडासा बदल होतोय त्याच्यामध्ये. नाटो म्हणजे काय आहे? नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. येस, बरोबर आहे. कर्णम मल्लेश्वरी काय आहे? तुम्ही म्हणाल बरोबर आहे ना, ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली महिला. मात्र खेळ नेमबाजी नाहीये आणि हा खेळ तुम्हाला माहित असला पाहिजे. कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर मला तुमच्याकडून पाहिजे आहे. त्याचं विश्लेषण मी तुम्हाला मुद्दाम सांगत नाहीये, तुमच्याकडून खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहिजे. पुढे जातो मी. 6 नंबरचा प्रश्न आहे, पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जी आहे ती कधी सुरू झाली? ओके, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 1990, 95, 2000, 2005, तुम्हाला लगेच उत्तर आलं पाहिजे. तुमच्याकडे 2 सेकंद आहेत, उत्तर द्यायचं आहे. मोहीम सुरू झाली आहे 1995ची. भारताला पोलिओमुक्त म्हणून जाहीर केलं आहे का? केलेलं आहे तर कधी आहे? आणि या आरोग्यासंदर्भातली जागतिक पातळीवरील सर्वोच्च संघटना कोणती ते जरा कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगा. पुढे भारतात 7 नंबरचा प्रश्न आहे. इथे उत्तर 2 नंबर सांगितलं तुम्हाला. 7 नंबरचा प्रश्न आहे, भारतामध्ये टेस्ट ट्यूब बेबीच्या प्रयोगातून जन्मलेली पहिली व्यक्ती कोण? इंटरेस्टिंग प्रश्न विचारलेला गेला आहे आणि येणारा प्रश्न आहे. तुमच्या समोर ऑप्शन होते लक्ष्मी, दुर्गा, सरिता, इंदिरा. मित्रांनो, क्रमिक पुस्तकावरील ही टेस्ट आहे. अभ्यास तुम्हाला क्रमिकचा चांगला करावा लागेल तर या प्रश्नाची उत्तर देता येणार आहेत. 7 नंबरचं जर तुम्ही बघितलं तर उत्तर होतं 2. ज्या दाम्पत्यांना अपत्य नाहीये त्यांच्यासाठी एक महत्वाचं या ठिकाणी हे तंत्र आहे. त्या तंत्राला काय म्हटलं जातं ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. IVF नावाचं ते तंत्र आहे. त्याचा लॉंग फॉर्म तुम्हाला सांगता येईल. आणि हे जे आहे कृत्रिम गर्भधारण तंत्र याला आपण म्हणतो. या ठिकाणी डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय हे मार्गदर्शक होते या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या दरम्यान. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. पुढे जातोय मी. जयपूर फूट. बघा, जयपूर फूटवर प्रश्न आहे. फूट म्हणजे पाय. याने दिव्यांगांचे आयुष्य सुकर केले. त्याचे निर्माते कोण? यांनी दिव्यांग जे आहेत त्यांच्यासाठी विविध त्या ठिकाणी पाय असेल, कृत्रिम हात असतील, सायकली असतील, अनेक त्या ठिकाणी निर्मिती केली आहे साधनांची, ज्याच्यामुळे दिव्यांगांना जगणं सुकर झालं. मग ती कोण? ऑप्शन तुमच्या समोर होते. डॉक्टर सेठी, डॉक्टर रवी राठी, डॉक्टर मोहनराव, डॉक्टर जॉनी. आणि मला वाटतं उत्तर माहित असलं पाहिजे. हा प्रश्न अनेक वेळा पोलीस भरती, सरळ सेवा, राज्यसेवा, कंबाईनचे एक्झाम सगळ्या ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही, कृत्रिम अवयव निर्माण करण्यामध्ये अत्यंत प्रसिद्ध असं हे जयपूर फूट आहे. आणि उत्तर आहे डॉक्टर प्रमोद सेठी, ज्यांनी सोबत एक कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांची सुद्धा त्या ठिकाणी फार मोठी मदत आहे किंवा त्यांचं इथे मोठं कार्य आहे. ते लक्षात ठेवा. पुढच्या परीक्षांमध्ये तशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो. ओके, पुढे जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला खाली मग डॉक्टर मोहनराव कोण आहे किंवा डॉक्टर जॉनी कोण आहे, ऑप्शन नंबर 3 आणि 4 ते मुद्दाम दिलं होतं. ते 9वीच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आहे. जे आपण किडनी ट्रान्सप्लांट बनतो पहिलं 1971ला वेल्लोरला झाला होता, तामिळनाडूला, ते यांनी केलं होतं. हे 2 डॉक्टर आहेत. तिसरा आणि चौथा ऑप्शन जो आहे तो. याचं उत्तर 1 नंबर होतं 8चं. पुढे जातोय मी. 9 नंबरचा प्रश्न बघा. 1978चा रेल्वे अर्थसंकल्प जो आहे त्याच्यामध्ये तृतीय श्रेणी व्यवस्था संपुष्टात आणली गेली आणि वर्ग विरहित गाड्या सुरू करण्याचे श्रेय भेटले ते कोणाला? म्हणजे काय होतं माहिती का, आपल्याकडे भारतामध्ये पहिले 1st क्लास, 2nd क्लास, 3rd क्लास आणि 4th क्लास असं तुम्ही रेल्वेवर गेले प्रवास करायला, ती एखादा 4th क्लासमध्ये असेल किंवा 3rd क्लासमध्ये असेल तर त्यांच्याकडे असं तुच्छतेने बघितलं जायचं. मग ते मोडल्या गेलं पाहिजे बाबा, ती विषमता आहे, तो भेदभाव नष्ट झाला पाहिजे म्हणून ती तृतीय श्रेणी व्यवस्था त्या ठिकाणी नष्ट गेली. त्याचं श्रेय कोणाला जातं? ऑप्शन तुमच्या समोर होते. उत्तर तुम्हाला द्यायचं होतं. 9चं उत्तर काय आहे? पटकन 2 सेकंद तुमच्या समोर आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर उत्तर आहे मधु दंडवते. यांना ते श्रेय जातं, लक्षात ठेवा. पुढे जातो मी. 10 नंबरचा प्रश्न. भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईज उद्योग म्हणून ओळखले जाते? बघा, इंटरेस्टिंग आहे. औषध आहे, सौर ऊर्जा आहे, वाहन आहे की दूध आहे? ऑप्शन तुमच्या समोर होते. सनराईज उद्योग. पटकन 2 सेकंद आहे. उत्तर आलं पाहिजे. पटपट पटपट उत्तर खाली कमेंट केले पाहिजेत. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर उत्तर आहे तुमचं 10 नंबरचं उत्तर आहे त्या ठिकाणी वाहन उद्योग. काय? वाहन उद्योग हे या ठिकाणी लक्षात ठेवा. भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहनाची उद्योगी निर्मिती होत असते. त्याच्यामध्ये तुम्हाला खालचा 11वा प्रश्न आहे बघा. जातो मी. 10चं उत्तर 3 आहे. 11व्या प्रश्नावर जातो. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या टिंबटिंब एवढं उत्पादन भारतामध्ये होतं.
ट्रॅक्टरबद्दल बोलतोय मी. ट्रॅक्टरचं खूप मोठं उत्पादन भारतामध्ये होतं आहे. मग ते किती टक्के होतं, जगाचे किती टक्के उत्पादन भारतामध्ये होतं, तो प्रश्न होता. 1/4, 1/3, 1/2 आणि 1/5. आता याचं टक्केवारी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेची होती आणि थोडंसं वाचन असणं गरजेचं होतं. दोन्ही गोष्टी असत्या तर या ठिकाणी उत्तर योग्य येणं अवघड नव्हतं. 1/1/3 आपण ज्याला म्हणतो आहे, जवळपास एक 66% एवढे ट्रॅक्टर फक्त भारतात, म्हणजे जगाच्या एकूण ट्रॅक्टरच्या भारतामध्ये एवढे ट्रॅक्टर तयार होत आहेत. हा फार मोठा अभिमानास्पदही मुद्दा आहे आणि एक मोठी प्रगती भारताच्या उद्योग जगतातील आहे असं लक्षात घ्यावं लागतं. पुढे जातोय मी. 12 नंबरचा प्रश्न आहे. 2000 मध्ये दूरसंचार विभागाची पुनर्रचना करून ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा पुरविणे यासाठी कोणती संस्था स्थापन झाली? बघा, सन आहे 2000. दूरसंचार विभागाची पुनर्रचना या ठिकाणी करायची आहे. ओके. आणि त्याच्यासाठी जे डिपार्टमेंट स्थापन झालं त्याला काय म्हटलं गेलं? ऑप्शन होतं MTNL, BSNL, धोनी आणि NTNL. आता हा मुद्दा BSNL वर, MTNL वर विविध वेळा विविध परीक्षांना प्रश्न आलेले आहेत. उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. 12 नंबरचं उत्तर या ठिकाणी सांगायचं आहे. 12चं उत्तर होतं 2 नंबर, ज्याला आपण म्हणतो BSNL. मला BSNLचा लॉंग फॉर्म खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि BSNLचा लॉंग फॉर्म सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे मी जातो आहे 13 नंबरच्या प्रश्नाकडे. 13 नंबरचा प्रश्न होता. 15 ऑगस्ट 1972 पासून भारतीय टपाल आणि तार विभागाने देशामध्ये 6 आकडी पिनकोड पद्धती सुरू केली. ते पिन म्हणजे काय? आता तुम्ही सगळ्यांना आपल्या दैनंदिन व्यवहारातील या गोष्टी आहे. पिन कोड सिस्टीम, पिन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग खाली ऑप्शन तुमच्या समोर होते. प्रायव्हेट आयडेंटिफिकेशन नंबर असेल, पोस्टल इंडेक्स कोड असेल, पोस्टल इंडेक्स नंबर असेल, यापैकी नाही अशा पद्धतीचे ऑप्शन तुमच्या समोर होते आणि उत्तर तुमचं या ठिकाणी तयार असणार आहे. उत्तर होतं ते म्हणजे 3 नंबर, पोस्टल इंडेक्स नंबर. आता याच्यामध्ये मग तुम्हाला माहित असलं पाहिजे ते पिनकोड किती अंकी असतो असा एक सोपा प्रश्न तयार होतो. त्याच्यामधलं जे पहिले हे आहे क्रमांक आहे त्याच्यामध्ये उपविभागाचे क्रमांक कोणते? पहिला क्रमांक हा मुख्य विभागाचा असतो, दुसरा उपविभागाचा असतो, तिसरा जिल्ह्याचा असतो, शेवटचे 3 हे डाकघराचे असते. आणि महाराष्ट्रातील जर तुम्ही पिनकोड बघितले तर ते 40, 41, 42, 43, 44 असे या सिरियलने सुरू होणारे आहेत, हे लक्षात घ्या. पुढे स्पीड पोस्ट सेवा जी आहे ती सुद्धा आपण सुरू केली, म्हणजे टपाल सेवा आणखी फास्ट व्हावी म्हणून आपण स्पीड पोस्ट सुरू केली आहे. ती 1986ला, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके. तर हे महत्वाचं आहे. पुढे मी जातो आहे. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे 14 नंबरचा. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स या कारखान्याची स्थापना ही बंगालमधल्या बरद्वान या जिल्ह्यात झाली. हा कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा, हा जो चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स नावाचा कारखाना आहे, इथे नेमकं काय तयार होतं हा प्रश्न तुमच्यासाठी होता आणि याच्यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल इथे नेमकं काय तयार होत आहे. मोटर गाड्या होत आहेत, रेल्वे डबे, रेल्वे इंजिन की कार निर्मिती. 14 नंबरचा प्रश्न होता आणि 14चं उत्तर जर बघितलं तुम्ही तर त्या ठिकाणी होतं 3 नंबर. 3 नंबर जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल रेल्वे इंजिनांची निर्मिती या ठिकाणी आहे. मग त्याच्यामध्ये विविध बाबी, वाफेची इंजिन असेल, डिझेल इंजिन असतील, विद्युत इंजिन असतील, या सगळ्या बाबी इथे तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. पुढे मी जातोय 15 नंबरचा प्रश्न आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायू आयोग, ज्याला आपण ONGC म्हणतो, तुमच्यासाठी प्रश्न आहे. ONGCचा लॉंग फॉर्मही तुम्हाला सांगायचा आहे. ONGC 1974ला तेलविहीर ही सागर सम्राट या ड्रिल शिपद्वारे कुठे खोदण्यास सुरुवात झाली? बघा, सागर सम्राट हे ड्रिल शिप होतं ज्याने ही तेलविहीर खोदण्याला सुरुवात केलेली आहे. ती नेमकी कोणत्या ठिकाणी? 1974ला. ऑप्शन तुमच्या समोर होते. उरण, बॉम्बे हाय, विशाखापट्टणम आणि कोची. मला असं वाटतं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. पटकन उत्तर द्यायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये उत्तर आले पाहिजे पटापट. या ठिकाणी उत्तर आहे बॉम्बे हाय. मित्रांनो, यासारखंच एक आसाममधलं एक स्थळ आहे बघा, ज्या ठिकाणी खनिज तेलाचा आपण सर्वात प्रथम शोध लागला होता. त्या स्थळाचं नाव काय? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे आणि जे अभ्यासू विद्यार्थी आहेत ते उत्तर देतील पटपट. 16 नंबरचा प्रश्न आहे. दिल्ली मेट्रो व कोकण रेल्वेबाबत अजोड कामगिरी केल्यामुळे कोणत्या व्यक्तीला मेट्रोमॅन या नावाने ओळखलं जाऊ लागलं? महत्वाचं आहे मेट्रोमॅन. प्रश्न आलेला आहे, याच्या आधी येऊन गेला प्रश्न आहे चालू घडामोडीचा. एन माधवन, ई श्रीधरन, ई माधवन आणि एन श्रीधरन. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल 2 ऑप्शन आहे. एन ईचा घोळ घातलेला आहे, मात्र तो महत्वाचा आहे. आपण वाचन करताना किती चांगल्या पद्धतीने करतो याचं या ठिकाणी एक हे उदाहरण होतं. 16चं उत्तर तुमचं तयार असणार आहे. 16चं उत्तर आहे 2 नंबर, ई श्रीधरन. यांना मेट्रोमॅन म्हटलं जातं. यांनी 1998ला कोकण रेल्वेची त्या ठिकाणी एक महत्वाची उभारणी केली आहे, ज्याच्यामध्ये 760 किलोमीटरचं ते कोकण रेल्वे होतं. आणि इथे एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी. कोकण रेल्वे कोणकोणत्या राज्यांमधून गेलेली आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता? सर्वोच्च पूल कोणता? असे विविध प्रश्न तुमच्यासाठी आहे. कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या स्थानकापासून होते आणि शेवट कोणत्या स्थानकापर्यंत होतो हे सुद्धा तुमच्यासाठी एक सोडून गेला प्रश्न मी सोडतो आहे. पुढे जातोय मी. ब्रिक्स
ब्रिक्समध्ये नेमके कोणकोणते देश आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा. या ठिकाणी या संघटनेमध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश होत नाही. ब्रिक्स BRICS ब्रिक्स म्हटलं की तुम्हाला लगेच ती 5 देश आठवले पाहिजे. खाली ऑप्शन होते ब्राझील, रशिया, इराक आणि चीन. मग तुम्ही म्हणाल बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इराक, सी म्हणजे चीन आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. बरोबर आहे का? आय म्हणजे इराक नव्हे, आय म्हणजे कोणता देश? तुमच्यासाठी प्रश्न आहे. उत्तर खाली तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर हे चुकीचं होतं, इराक. मग इराक ऐवजी कोणता? आयवरून कोणता देश सुरू होतो? हे प्रश्न तुमच्यासाठी आहे. उत्तर सांगायचे. ज्यांना येत नाही त्यांनी इतरांच्या कमेंट वाचायचे आहेत खाली. पुढे जातोय मी. भारतीय समाजातील वंचित घटकांच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी 1978 साली कोणता आयोग नेमला गेला? वंचित घटक, मागास घटक जे आहे यांच्यासाठी इथे म्हटलेलं आहे, विशेषतः इतर मागासवर्गीय यांच्यासाठी. हा प्रश्न का टाकलाय मी? सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, त्याच्यावर चर्चा चालू आहे, त्याच्या संदर्भातले आयोग चर्चेत आहेत. त्याच्यामुळे असे मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ सुद्धा शकतात. 9वीच्या अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि इतिहासामध्ये कव्हर केलेलं आहे. ऑप्शन होते कालेलकर आयोग, गायकवाड आयोग, BP मंडल आयोग आणि पठार आयोग. या ठिकाणी जर बघितलं 1978 तुम्हाला या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं होतं की कधी, कारण की 1953चा सुद्धा आयोग आहे, तो काका कालेलकर आयोग आहे, ते लक्षात घ्या. इथे 78चा आयोग जो आहे तो आहे मंडल आयोग. आणि मंडल आयोग तुम्हाला माहित आहे जे ओबीसीचं आरक्षण आहे ते मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार दिलं आहे. त्याच्यामुळे मंडल आयोग माहीत नाही असं एकही विद्यार्थी नसावा. म्हणजे जो अभ्यास करणारा विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये असं एकही नसावा की ज्याला मंडल आयोग काय आहे हे माहीत नाही. कारण की त्या आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षण आहे. आणि तुम्हाला माहित आहे आरक्षणाचं आज किती महत्त्व आहे किंवा त्याच्यावर किती चर्चा चालू आहे. ऑप्शनमध्ये आता उत्तर याचं 18 ते 3 होतं, मात्र ऑप्शनमध्ये तुम्हाला काका कालेलकर तुम्हाला मी सांगितलं 1953चा आयोग आहे. पुढे गायकवाड आयोग काय आहे? सध्या मराठा आरक्षणाची चर्चा चालू आहे. गायकवाड आयोग हा मराठा आरक्षणासंदर्भातला आहे. ओके, ते लक्षात घ्या. पुढे पठार आयोग काय आहे? पठारे आयोग काय आहे? आपण अभिजात भाषा समिती जी बघतो किंवा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला भेटावा त्याच्यासाठी रंगनाथ पठारे समिती स्थापन केली आहे, ती इथे लक्षात घ्यावं लागेल. त्यामुळे मुद्दाम ती ऑप्शन टाकली होती. पुढे 19 नंबरचा प्रश्न आहे. 1991 मध्ये टिंबटिंब शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यास प्रारंभ केला. आता टिंबटिंब शासनाने म्हणजे काय? कोण पंतप्रधान होते तेव्हाचे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑप्शन होते VP सिंग, नरसिंहराव, मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी. बरेच जण म्हणजे ज्यांचा अर्धवट अभ्यास आहे, थोडेसे नवीन आहेत, त्यांचं कन्फ्युजन या ठिकाणी होऊ शकतं मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांच्यामध्ये. मात्र इथे जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो पंतप्रधान सरकार, आता तुम्ही काय म्हणणार? ठाकरे सरकार. म्हणजे मुख्यमंत्री कोण आहेत? उद्धव ठाकरे. त्याच्यामुळे इथे नरसिंह राव सरकार हे लक्षात घ्या. मग या आर्थिक सुधारणा जे 1991चे आहे, ज्यांना आपण खाऊजा धोरण म्हणतो, LPG धोरण म्हणतो. खाऊजा म्हणजे काय, LPG म्हणजे काय, हे प्रश्न तुमच्यासाठी आहेत. या ठिकाणी अर्थमंत्री कोण होते तो प्रश्न तुमच्यासाठी आहे. तो ऑप्शनमध्ये उत्तर आहे. पटापट उत्तरं खाली द्यायची आहे. 20 नंबरचा प्रश्न आहे बोफोर्स प्रकरण, जे भारतीय इतिहासातील गाजलेलं प्रकरण आहे. त्या बोफोर्स प्रकरणामध्ये कोणत्या पंतप्रधानाच्या काळातील हे बोफोर्स प्रकरण होतं, म्हणजे ज्यांच्यावर आरोप झाले होते, नंतर न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवलेले आहे. बोफोर्स प्रकरण. कोणते आहेत पंतप्रधान? इंदिरा गांधी आहे का, राजीव गांधी आहे, चंद्रशेखर आहे की वाजपेयी आहेत? ऑप्शन तुमच्या समोर होती आणि उत्तर तुमचं पटकन आलं पाहिजे. या ठिकाणी उत्तर आहेत राजीव गांधी. LTT ही नावाची एक संघटना, राजीव गांधी यांचं त्या ठिकाणी प्रचारादरम्यान जे काही त्यांच्यावर हल्ला झाला होता, आत्मघातकी हल्ला, ते राजीव गांधी आम्हाला माहीत असले पाहिजे. राजीव गांधींबद्दल अनेक बाबी आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्याही आम्हाला माहीत असल्या पाहिजे. पुढे जर गेलो मी तर 1980च्या दशकामध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठीचे आंदोलन कोणत्या राज्यात झाले? बघा, खलिस्तान ही जी नवीन राज्यांची मागणी आपण म्हणतोय ना, तो म्हणजे ज्याला आपण प्रादेशिकतावाद म्हणूया, थोडंसं त्याला म्हणजे नवीन प्रांत, आम्हाला आमचा स्वतंत्र, आमचा भाषानुसार प्रांत असला पाहिजे, आमच्या धर्मानुसार प्रांत असला पाहिजे, अशी थोडीशी ती विभाजनवादी मागण्या ज्या होत असतात त्या महत्त्वाच्या आहेत. आणि या ठिकाणी 1980च्या दशकातील ही खलिस्तानवादी चळवळ, मला वाटतं ज्यांचा बेसिक अभ्यास आहे, थोडंसं जनरल नॉलेजचा अभ्यास ज्यांचा आहे, त्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर देणं नक्कीच अवघड नव्हतं. आणि या ठिकाणी उत्तर होतं ते म्हणजे पंजाबमधील जो शीख समाज होता, त्या शीख समाजाशी निगडीत एक संघटना होती जिने थोडंसं दहशतवाद सारखं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं होतं. ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. मग त्याच्यातले त्यांचे ते नेते वगैरे ते बऱ्याच बाबी आहेत. ओके, अमृतसरचं जे काही सुवर्ण मंदिर आहे त्या ठिकाणी ते अतिरेकी घुसली होती, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी एक महत्त्वाचं ऑपरेशन राबवलं गेलं होतं. त्याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे, जे इंदिरा गांधी यांनी राबविलेलं होतं. आणि त्याचाच बदला म्हणून कुठेतरी इंदिरा गांधींवरचा राग त्या ठिकाणी काढण्याचं काम त्या खलिस्तानी चळवळीशी संबंधित नाही, मात्र त्यांचे जे अंगरक्षक होते शीख धर्मीय त्यांनी केलेलं आहे. त्याच्यावर बरेच पुढे मुद्दे घडत गेले. मोठा इतिहास आहे तो. ओके, मी जास्त मध्ये जात नाही. पुढे जातोय मी. भारत व चीन यांच्यामध्ये सीमारेषेवरून सातत्याने तणावाची परिस्थिती दिसून येते. बघा, आपण बघतोय आजही भारत चीन एक संघर्ष चालू आहे.
सीमारेषेवरून या दोन देशांमध्ये कोणती सीमारेषा आहे? इंटरेस्टिंग मुद्दा आहे. कोणती सीमारेषा आहे दोन देशांमध्ये? तर तुम्हाला खाली रॅडक्लिफ होती, मॅकमोहन होती, वरील दोन्ही नाही. उत्तर मला वाटतं तुमचं पटकन तयार असलं पाहिजे. रॅडक्लिफ सीमारेषा कोणत्या दोन देशांमध्ये आहे? उत्तर द्या. मॅकमोहन सीमारेषा चीन आणि भारतामध्ये आहे. लक्षात राहू द्या, 2 नंबरचं उत्तर आहे. पुढे जातोय मी 23 नंबरचा प्रश्न. भारत व पाकिस्तानमध्ये काश्मीर प्रश्नी सोव्हिएत रशियनच्या युनियनच्या मध्यस्थीने प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये करार झाला होता. महत्वाचा करार झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच मध्यरात्री त्या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालेलं आहे. महत्वाचा करार आहे, गाजलेला करार आहे, आम्हाला माहित असला पाहिजे. ऑप्शन तुमच्या समोर होती: सिमला करार, मॉस्को करार, तास्कंद करार आणि लडाख करार. ओके, अशा पद्धतीचे ऑप्शन आहे आणि मला वाटतं उत्तर तुमचं तयार असणार आहे. उत्तर तुमचं आलं असणार आहे. उत्तर आहे ते म्हणजे 3 नंबर, तास्कंद करार. या ठिकाणी लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान, मूर्ती लहान कीर्ती महान, जय जवान जय किसान या महत्वाच्या घोषणा आणि अत्यंत महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून यांच्याकडे आपल्याला बघावं लागतं. तास्कंद करार. मग शिमला करार काय आहे? तुम्हाला या ठिकाणी उत्तर देता येऊ शकतं. माहीत असेल तर नक्कीच मला सांगा. पुढे जातोय मी. 24 नंबरचा प्रश्न होता: बँकांचे राष्ट्रीयकरण, संस्थानिकांचे तनखे बंद करणे, बांगलादेशची निर्मिती असे धाडसी निर्णय कोणत्या पंतप्रधानांच्या काळात घेतली गेली? बघा, इंटरेस्टिंग आहे. बँकांचे राष्ट्रीयकरण 1969चं असेल, 1980चं असेल. 1969ला किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? प्रश्न तुमच्यासाठी आहे. 80ला किती बँकांचं झालं? त्यासाठीच ती लिमिट काय होती गुंतवणुकीची, किंवा त्यांची ती याची किती पैशाची लिमिट होती बाबा त्याच्या वरील बँका त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत करण्यात येईल. पुढे संस्थानिकांचे तनखे बंद करणे याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती तुम्हाला माहित असली पाहिजे. पुढे बांगलादेशची निर्मिती कधी झाली आहे, त्याच्यासाठीचं ऑपरेशन कोणतं, त्यामध्ये इंदिरा गांधी यांचा रोल महत्वाचा आहे आणि उत्तर तेच आहे, इंदिरा गांधी. काय 2 नंबरचं उत्तर आहे इंदिरा गांधी. त्याच्यामध्ये फार इंटरेस्टिंग इतिहास आहे हा. हे वाचायला पाहिजे. 9वीचं पुस्तक तुम्ही वाचा आणि तुम्हाला अशाच पद्धतीच्या सगळ्या टेस्ट पाहिजे असतील. जीकेचे असेल, मराठी व्याकरणाचे असेल, गणित बुद्धिमत्तेचे असेल, PSI STI टेस्ट सिरीज आहेत, पोलीस भरतीचे आहे, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे. तुम्हाला सगळ्या टेस्ट, त्याचे PDF, त्याचे व्हिडिओज सगळे आपल्या ॲप्लिकेशनला भेटणार आहेत. तुम्हाला ते पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही नोंदणी करू शकतात. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळं डिटेल्स आहेत आणि नक्कीच या टेस्ट सिरीजमध्ये मित्रांनो तुम्ही जर जॉईन झालात तर तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहात. तुम्ही सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहात. तुम्हाला त्या ठिकाणी स्वतःचं मूल्यमापन करता येणार आहे आणि तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीज लावल्याशिवाय पर्याय नाहीये. दुसरा मुद्दा, बरेच जण विचारत असतात कमेंट बॉक्समध्ये, आम्हाला तुमचं ई-बुक्स पाहिजे आहेत. आपले इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्याच्यानंतर ठोकळा, सगळे ई-बुक्स, त्याला तुम्ही फार चांगला प्रतिसाद देता आहात. त्याबद्दल सगळ्यांची पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या ठिकाणी मेसेज करू शकतात. तुम्हाला ती लिंक भेटून जाईल आणि तुम्हाला ती पुस्तकं घेता येतील. पुढे जातोय मी. पुढचा प्रश्न होता 25 नंबरचा: भारतातील निमलष्करी दलांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? बघा, इंटरेस्टिंग आहे. असे प्रश्न तुम्हाला इतर ठिकाणी बघायला भेटत नाही. क्रमिक पुस्तकातून तयार केलेले हे प्रश्न आहेत. ओके, त्याच्यामुळे हे फार महत्वाचे प्रश्न आहेत. तुमच्या समोर होतं सीमा सुरक्षा दल, BSF. लॉंग फॉर्म सांगा मला इंग्लिश मधला काय आहे नेमका. गृहरक्षक दल, ज्याला आपण होमगार्ड म्हणतो, तटरक्षक दल, ज्याला आपण कोस्ट गार्ड म्हणतो, आणि केंद्रीय राखीव पोलीस दल, ज्याला आपण CRPF म्हणतो. CRPFचा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे. या ठिकाणी थोडासा अभ्यास असणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच लक्षात येणार होतं की या ठिकाणी वेगळं काय आहे. मित्रांनो, वेगळं आहे ते म्हणजे गृहरक्षक दल. होमगार्ड हे निमलष्करी लष्करी दल नाहीये, हे आधी लक्षात राहू द्या. ओके, तर अशा पद्धतीने हे 25 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला ही टेस्ट नक्कीच आवडली असेल, हे विश्लेषण आवडलं असेल आणि ते जे काही या ठिकाणी तुम्हाला याच्यातून शिकायला भेटलेलं आहे ते नक्कीच तुम्ही आगामी परीक्षांमध्ये उतरवाल, सक्सेस व्हाल आणि एक दिवशी या ठिकाणी अधिकारी बनाल. त्याच्यासाठी सगळ्यांना माझ्या पुन्हा एकदा शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.